नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला याच्यामध्ये एस-वाय बी-कॉमचे आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. सर्वांना आजचा पेपर चांगला गेला असेल. तर उद्याचा जो पेपर आहे, तो कुठला आहे उद्याचा पेपर? अ, आपल्याकडे उद्याचा पेपर जो आहे तो आहे कॉम 210. ठीक आहे, आज होता कॉम 208. आशा आहे की सर्वांचा पेपर चांगला गेला असेल. आणि ज्यांना कोणाला आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे, तुम्ही हे ॲप्लिकेशन घेऊ शकता. प्ले स्टोअर तुम्हाला सर्च करायचं आहे ए टू टॉक. तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स वगैरे दिलेले आहेत, आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत. त्याचा तुम्हाला पेपरमध्ये फायदा होईलच. ठीक आहे. तर चला मित्रांनो, याचे आपल्याला आज आय-एम-पी क्वेश्चन्स बघायचे आहेत. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम असा हा कॉम 210 जो आहे दोन्ही मीडियमसाठी पेपर आहे. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न बघायचे आहेत. जसं की करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींची पात्रता स्पष्ट करायची आहे. एक्सप्लेन द पर्सन्स कम्पेटिव्हेंट इन कॉन्ट्रॅक्ट. समजा एखादा कर असेल, एखादा भाग असेल, बरोबर, त्याच्यामध्ये जे काही व्यक्ती भाग घेतात त्यांची तुम्हाला पात्रता याच्यामध्ये स्पष्ट करायची आहे. नंतर आहे व्यर्थ ठरावाचे कुठलेही तुम्हाला 5 प्रकार स्पष्ट करायचे आहेत. व्यर्थ ठरावाचे कोणतेही 5 प्रकार. नंतर आहे एक्सप्लेन एनी 5 टाइप्स ऑफ वाईड ॲग्रीमेंट. नंतर आहे करार रकमेत झाल्यावर करार रक्कम झाल्यावर करार पूर्तता कोणत्या कारणाने अशक्यप्राय होऊ शकते हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट आर द रिझन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट मे बिकम इम्पॉसिबल आफ्टर कन्सेंट ऑफ द पार्टीज. चलनक्षम दस्तऐवज जी तुम्हाला वैशिष्ट्य जे आहे ते स्पष्ट करायचे आहे. चलनक्षम दस्तऐवज जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. एक्सप्लेन द फीचर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. धनादेशातील पक्ष तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन द पार्टीज ऑफ इन चेक. हुंडी स्वीकृतीत सादर करण्यासाठी तुम्हाला ज्या काही तरतुदी वगैरे आहेत त्या स्पष्ट करायच्या आहेत. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटेड टू प्रेझेंटेशन ऑफ अ बिल ऑफ ॲक्सेप्टन्स. प्रतिष्ठेसाठी स्वीकृती संबंधी तुम्हाला कायद्यात कोणते नियम आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सांगायचे आहेत. व्हॉट आर द लिगल प्रोव्हिजनल इन द रिस्पेक्ट ऑफ ॲसेटन्स फॉर हॉनर. मालविक्री आणि मालविक्रीचा ठराव यामधील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. मालविक्री कशाला म्हणायचं आणि मालविक्रीचा जो काही ठराव आहे त्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन सेल अँड ॲग्रीमेंट टू सेल. ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची तुम्हाला ठळक वैशिष्ट्ये याच्यामध्ये लिहायची आहे. राईट द सेलियंट फीचर्स ऑफ द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. वेतन देण्याचा कायदा 1936 प्रमाणे वेतन योग्य वेळी देण्यासंबंधी कोणत्या तरतुदी केल्या आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. नंतर आहे व्हॉट आर द प्रोव्हिजन्स मेड फॉर द पेमेंट ऑफ वेजेस ऑन टाईम ॲज पर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936. वेतन देण्याचा कायदा 1936 प्रमाणे नेमणूक झालेल्या निरीक्षकांचे अधिकार तुम्हाला लिहायचे आहेत. राईट द पॉवर्स ऑफ इन्स्पेक्टर्स अपॉइंटेड ॲज पर पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936. कारखाना कायदा 1948 प्रमाणे आरोग्यविषयक तुम्हाला तरतुदी स्पष्ट करायच्या आहेत. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स रिलेटेड टू हेल्थ ॲज पर द फॅक्टरीज ॲक्ट 1943. युवक कामगारासंबंधी तुम्हाला कोणतेही 5 नियम स्पष्ट करायचे आहेत. एक्सप्लेन एनी 5 प्रोव्हिजन्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन. कामबंद आणि कामगार कपात यातील तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण. एक्सप्लेन द डिफरन्सेस बिटवीन ले ऑफ अँड रिटेन्शन. ठीक आहे. तर मित्रांनो, असे काही हे आपले एवढे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे आहेत. आता ही झाली फक्त तुमच्यामध्ये एकच PDF आहे. तर ज्यांना दुसरी PDF पाहिजे त्यांनी जे आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हे आपलं ॲप्लिकेशन आहे ए टू टॉक परीक्षेत अभ्यास, यावर क्लिक करून तुम्ही जे आहे आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामध्ये जे आहे तुम्हाला याच्यामध्ये भरपूर काही तुम्हाला याचा हेल्प होईल. ठीक आहे. तुम्ही त्याच्यामधून ते जे आहे ते घेऊ शकता. ह्या ॲपची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, किंवा तुम्ही जे आहे हे ॲप प्ले स्टोअरवर सर्च करू शकता ए टू टॉक असं. ओके. नंतर बघा मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आपलं हे यूट्यूब चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे यूट्यूब चॅनल आहे यावर तुम्हाला लाईव्हमध्ये जर तुम्ही गेले तर बघा, रोज संध्याकाळी 9 वाजता आपलं लेक्चर होतं, लाईव्ह लेक्चर होतं. त्यामध्ये आपण उद्याच्या पेपरसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि आय-एम-पी क्वेश्चन्स तसेच महत्त्वाचे अपडेट्स वगैरे आपण याच्यामध्ये देत असतो. आणि तुमच्यासोबत जे आहे आपण Q&A वगैरे करत असतो, क्वेश्चन आन्सर वगैरे लाईव्ह आपण डिबेट वगैरे याच्यामध्ये करत असतो, बरोबर. तर कोणाला काही अडचण वगैरे असेल, काही बोलायचं असेल, तर तुम्ही जे आहे संध्याकाळी 9 वाजता हे लेक्चर जॉईन करू शकता. बघा, ठीक आहे. रोज संध्याकाळी आपलं 9 वाजता लेक्चर असतं, तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओजवरती जर तुम्ही आले तर व्हिडिओजमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नोट्स वगैरे सर्व विषयांचे तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चनचे व्हिडिओ वगैरे तुम्हाला इथे दिसतील. तर तुम्हाला जो पाहिजे तो बघू शकता. आणि तुम्ही जर मित्रांनो थोडंसं खाली आले तर तुम्हाला बघा याच्यामध्ये एक ABCIDचा व्हिडिओ आहे. तर ABCID कसा बनवायचा, काय बनवायचा, हे तुम्हाला मी याच्यामध्ये प्रोसेस सांगितलेली आहे. तर सर्वांनी ABCID जो बनवायचा आहे, यामध्ये तुम्हाला
ABCD कसा बनवायचा ते डिजिलॉकरचं जे ॲप आहे किंवा वेबसाईट आहे त्याच्या मदतीने त्याच्या सहाय्याने तुम्हाला ABCD बनवायचा आहे. तर ती प्रोसेस तुम्हाला संपूर्ण मी याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर सर्वांनी जो आहे हा ABCDचा व्हिडिओ वगैरे बघू शकता. ठीक आहे. नंतर आहे YCMचा पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा यासाठी बघा तुम्हाला याच्यामध्ये आपण एक ऑफिशियल पेपर आहे, हा फोटो कॉपी आहे एका विद्यार्थिनीची. त्याने अक्षर वगैरे सगळं व्यवस्थित आहे, मुद्दे देखील चांगले मांडलेले आहेत. छोट्या छोट्या चुका केलेल्या आहेत, त्या चुकामुळे रिझल्ट म्हणजे चांगला आला नाही. तर कुठल्या कुठल्या चुका आहेत, बारीक बारीक गोष्टी आहेत, त्या तुम्हाला कशा टाळायच्या, तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही जे आहे हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आणि बाकीचं मित्रांनो तुम्हाला सर्व काही ॲप्लिकेशनवर दिलेलंच आहे. तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स वगैरे दिलेले आहेत. ओके. तर कोर्सची फी फक्त ₹100 आहे. तर ज्याला गरज आहे ते कोर्स घेऊ शकता. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि मित्रांनो सर्वांनी जे आहे याच्यामध्ये आता उद्या जो पेपर होणार आहे आपला कॉम 210 SOB-कॉमसाठी मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम यामध्ये आहे मित्रांनो सर्वांनी करार टॉपिक वाचून घ्यायचा आहे. कारण करार करार यावर तुम्हाला जे आहे 2 प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. व्यर्थ ठराव वगैरे देखील आहे. धनादेश म्हणजे थरांना माहिती असेल चेक वगैरे, चेकची आकृती वगैरे कशी असते, काय असते ती तुम्हाला समजून घ्यायचं आहे. नंतर आहे हुंडी म्हणजे काय, हुंडीची वगैरे. ठीक आहे. नंतर आहे मालविक्री आणि मालविक्रीचा ठराव. वेतन देण्याचा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा जो असेल तो वाचून घ्यायचा आहे. वेतन देण्याचा कायदा देखील तुम्हाला सर्वांना वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये कारखाना कायदा देखील आहे 1948. नंतर आहे युवक कामगारासंबंधी कोणतेही 5 कामबंद आणि कामगार कपात यातील तुम्हाला फरक देखील स्पष्ट करायचा आहे. तर मित्रांनो एकदम सोपा पेपर आहे, काही अवघड नाही आहे. सर्वांनी हे टॉपिक वाचून घ्या. ज्यांना हा फक्त आपल्याकडे सेट 1 आहे. अजून सेट 2ची जी क्वेश्चन पेपर आहे ती मोठी आहे अजून. तुम्हाला ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कोर्समध्ये दिसेल. ज्याला कोर्स घ्यायचा आहे त्याने ₹100 पे करून कोर्स घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.